स्मरणिकेचं प्रकाशन होत आहे। हातात स्मरणिका उंचावून हसऱ्या चेहऱ्याने उद्या पेपरमध्ये छापून येईल असा गोड फोटो काढायचा आहे फोटोग्राफर। वाह, क्या बात आहे, क्या बात आहे, सुंदर सुंदर। सगळ्या मान्यवरांना मी मनापासून धन्यवाद देतो। जाहीर करा तुम्ही। ध्येय अंकाचे प्रकाशित झाले असं मी जाहीर करतो। स्मरणिका दाखवा, स्मरणिका दाखवा। सुंदर लोभसवादी गोड ऊर्जा ह्यांच्याकडनं शोषून घ्यावी अशी ही सगळी मान्यवर आहेत। रत्नजडित अभंग ओवी अमृताची सखी, चारी वर्णातून फिरे सरस्वतीची पालखी। आयुष्यभर पालखीचे भोई बनून आपल्या कर्माने ज्यांनी सेवेचा महामेरू उभारला त्या सर्व ज्येष्ठ ऋषितुल्य गुरुजनांच्या सत्काराचे भाग्य लाभणे हे आपले अहोभाग्य आहे। आता सगळे मान्यवर आपल्या संस्थेचे जे आदरणीय सभासद आहेत त्यांचा सत्कार करतील। आणि सौ दुमी अंतोन करवाल जे हजर असतील त्याने कृपया पुढे यावे। मी पुढील नाव वाचतो। श्री फादर धन्यवाद तेरेजा इनास परेल, रोजी फ्रांसिस परेरा, सांतान शिलू डिसोजा, आगोस्टिन फिलिप डिसोजा, रोमान जॉन अल्मेडा, मेरी लुइस डिसोजा, रॉनी गोपाल डिसिल्वा, नाताल इनास डाबरे आणि ग्रेसी एलिस करवाल। नाताल इनास डाबरे, मेरी लुइस डिसोजा, पावलो तुझ्या दामने, ग्रेसी एलिस करवाल। थैंक यू। थैंक यू जोसेफ साहेब। अगुस्टिन डाबरे, डायगो लुइस मेन, फ्रांसिस मार्सेलिन फर्गोस, कार्मेल एलिस मर्ती, फिलिप पास्कोल डाबरे, अलेक्स लुइस डाबरे, आगोस्टिन जॉकी डायस आणि फिल्ची जॉन करवाल। पुन्हा एकदा सांतान अँड्रू डाबरे, मनीबाई आगोस्टिन डाबरे, डायगो लुइस मेन, फ्रांसिस मार्सेलिन फर्गोस, कार्मेल एलिस मर्ती, फिलिप पास्कोल डाबरे, अलेक्स लुइस डाबरे, आगोस्टिन जॉकी डायस आणि फिल्ची जॉन करवाल। दादा यासाठी थँक यू। मी विनंती करतो श्रीयुत विल्यम मार्शल डिसिल्वा यांना फर्शी जॉन करवाल, तेरीबाई फिलिप अल्मेडा, ग्रेसी इनास डिसोजा, इस्माल फ्रांसिस डाबरे, लुजान इनास डाबरे, जोसेफ लॉरेन्स डाबरे, ग्रेसी जोसेफ अल्मेडा, ग्रेसी पास्कोल करवाल। मंडळी टाळ्या वाजवत राहा, टाळ्या वाजवला की ना व्यायाम होतो। मागे मी एकदा अशाच कार्यक्रमात गेलेलो आणि मागच्या रांगेत बसलेली 4-6 लोक टाळ्या वाजवत नव्हती आणि कार्यक्रम संपल्यानंतर मी बघतो तर काय की तिकडे तसेच स्टॅच्यू झालेले, कारण थंडी फार होती। त्यामुळे व्यायाम सुरू ठेवा, टाळ्या वाजत राहू द्या।
थॉमस विक्टर परेरा, ग्रेसी थॉमस परेरा, मेरी कुस्तीन मर्ती, जसिंता जोसेफ डाबरे, लुईस अंतोन डाबरे, सांतान आगोस्टिन डाबरे, शिजो मार्शल अल्मेडा, जोसेफ फ्रान्सिस डाबरे. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. टाळ्या नसतील तर विजय तुम्ही थोड्या वेळ सनई वाजवा मग. दादा आले, दादा या सगळ्या. थँक्यू मॅडम. हां, एक राहिले ते ते होते होते. तुम्ही आपले एव्हरेस्ट डाबरेला विनंती. लॉरेन जॉकी डायस, सिल्वेस्टर जोसेफ डायस, कार्मेल फ्रान्सिस डाबरे, फिलोमिना लुईस डाबरे, सांतान सालू डाबरे, तेरेस शावरोफ डायस, बस्त्याव चिमा डाबरे. थँक्यू. धन्यवाद एव्हरेस्ट साहेब. कैतान बेजमी डाबरे, तेरेजा इनास डाबरे, आगोस्तिन कैतान मर्ती, मेरी फ्रान्सिस डायस, लुजान अंतोन डाबरे, मार्टिन कॅजेटिन गोम्स, मायकल बेजमी परेरा, नाताल लुईस डाबरे आणि मायकल मनवेल तुस्का. कृपया जे हजर आहेत त्यांनी किंवा त्यांचे प्रति ज्यांनी वैवाहिक जीवनाची 50 वर्ष पूर्ण केलेले आहेत आणि दोघेही हयात आहेत अशा दाम्पत्याचा आपण सत्कार करणार आहोत. तर श्री व सौ फ्रान्सिस कैतान डिसोजा, श्री व सौ मतेस अंतोन परेरा, श्री व सौ लुईस सालू डाबरे आणि श्री व सौ लुईस इनास डाबरे. 4 कपल आहेत. किती आहेत बघूया आपण. तुम्ही याही अवस्थेत ह्या कार्यक्रमाला येऊन आम्हाला सन्मानित केले म्हणून आम्ही तुम्हाला विशेष धन्यवाद देतो. समोर बघा सगळ्यांनी. येस, वन मोर. थँक्यू. आपले संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष ओपीस डाबरे यांनी 1 लाखाची देणगी दिली आहे. श्री व सौ विलास जोसेफ पिरेल 10,000, फ्रान्सिस तुस्कानो नंदाखाल 10,000, बसेन कॅथोलिक बँक आपले एव्हरेस्ट यांनी वजन वापरून
आपल्याला 50,000 रुपयाची देणगी दिलेली आहे आणि प्रियाल ओपीस डाबरे ह्यांनी 15,000ची देणगी दिली आहे। जवळजवळ ही जी देणगीची लिस्ट आहे ही 10 लाखाची देणगीची लिस्ट आहे माझ्याकडे आणि 5 लाख दुसरे आपल्या आहेत, ते सगळं तुम्हाला नंतर आम्ही हिशोब देऊ। परंतु आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा जाहिरातदारांचे दानशूर व्यक्तीचे आभार मानतो। थँक्यू। फादर जो डिमेलो, समोर बसलेली सर्व मातंबर, माझ्यापेक्षाही कितीतरी पटीने ज्ञानी, धनवान आणि विशेष करून श्रीमंत आणि माझे सर्व लाडके ज्येष्ठ नागरिक, सन्माननीय ज्येष्ठ नागरिक भुईगाव आणि इतर आजूबाजूचे माझे ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक मंडळीनो, मी जेव्हा फादर आपले लाडके फादर जो डिमेलोशी बोललो तेव्हा त्याने मला एक त्याच्या आयुष्यातली एक गोष्ट सांगितली की ऑफिस, तुम्ही मला जो प्रश्न केला की तुम्ही फादर कसे झाले, ऑफिस मी 11 वर्ष नेव्हल डॉकयार्डमध्ये काम केलेलं आहे। मला आनंद झाला की मी सुद्धा नेव्हल डॉकयार्डमध्ये होतो 1976 साली आणि ते मला वाटतं 1981 साली। आणि 7-8 वर्ष नोकरी केल्यानंतर एक मोठा ॲक्सिडेंट झाला। कोणाचा? माझा। आणि मला देवाचं पाचारण झालं। मला ओढ निर्माण झाली की संसारापेक्षा येशूचा संसार आपल्याला जर लाभला तर आपण अधिक महत्त्वाचं देवाचं कार्य करू शकू। माझ्या प्रिय मंडळीने मी का सुरुवातीला सांगतो, प्रत्येक माणसाच्या जीवनात एक अपघात असतो आणि त्या अपघाताद्वारे आपल्याला जे वाईट वाटतं त्याच्यातून एक पाचारण असतं आणि त्या पाचारणाचं उत्तर आपल्याला काही वर्षांनी, जसं अब्राहमाला इसाक झाला तेव्हा त्याला काही वर्षांनी मिळालं, ते मौल्यवान असतं। मला आनंद झाला की त्यांनी मला एक गोष्ट दुसरी सांगितली की मी फक्त आणि फक्त अश्रू पुसणार आहे। जे आजारी असतात, जे थकलेले असतात, जे अश्रुत असतात, त्यांच्याकडे मी धावत जातो। किंबहुना माझी गाडी एका साईडला लावून मी धावत हॉस्पिटलपर्यंत जातो। माझ्या प्रिय मंडळींनो, समाजात खूप श्रीमंत आपल्याला आढळतील, खूप ज्ञानी आढळतील, खूप शक्तिमान आढळतील, पण दयाळू आणि प्रेमळ माणसं आढळणं फार कठीण आहे। आणि त्याच्यामधले आपण आदर्श ठेवण्यास पात्र ठरू असे आपले फादर जो डिमेलो आहेत। आपण जोरदार टाळ्या वाजवून आजच्या ह्या ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेसाठी 25 वर्षाचा हा रौप्य महोत्सव, जो 1 मे 1999 साली ज्या लोकांनी हा इवलास आपल्या सचिव थॉमस डाबरे सांगितल्याप्रमाणे जे झाड बी टाकलेलं होतं त्याचं मोठ्या झाडात रूपांतर झालं आहे। आणि त्याचे माझा देखील फादर, आणि तुम्हाला सर्वांना सांगतो माझा देखील एक ॲक्सिडेंट झाला 2 वर्ष अगोदर आणि मी अध्यक्ष बनलो। माझं अध्यक्ष बनणं हे सुद्धा एक अपघात आहे, कारण कडू झाडाकडे जास्त करून कोणी खेचलं जात नाही। मधमाशी नेहमी काय करते? गोड गोळा करते। आणि या कडू झाडाला माझ्या 3 लोकांनी निवड केली, त्याच्यात थॉमस माझे खरे मित्र
आजचे सचिव बेंजामिन फर्गोस आणि इनास मेन. मी का आवर्जून सांगतो, मी एका वाडीत असं बसलो असताना ते माझ्याकडे आले आणि त्याने मला सांगितलं, ऑफिस आता तुला उठायला लागेल. पण मी उठलो तर सगळे लोक उठतील, मी बसलो आहे सगळे झोपतील. पण नाही, उठायला लागेल. आपल्याला ज्येष्ठ नागरिक ही संघटना जी आहे त्याला संजीवनी द्यायची. माझ्या प्रिय मित्रांनो, का सांगतो, बायबलचं एक वचन आहे फादर, की दिवा जो असतो तो लावून मापाखाली ठेवत नाही. दिवा जो असतो तो लावून मापाखाली ठेवत नाही, तर आपल्या भाषेत बोलतात, तीच बायबलमध्ये भाषा लिहिली आहे, त्याचं नाव देवठणीवर. देवठणीवर अशासाठी की त्याचा प्रकाश केवळ त्याला नको, तर त्याच्या प्रकाशाद्वारे इतरांना प्रकाशित होण्याचं ते कार्य झालं पाहिजे, म्हणून ती देवठण असते. आपण किती जगतो, आपण किती कमावतो, आपण किती आपल्या कुटुंबासाठी साठा करतो, त्यापेक्षा आपल्या जीवनात आपण किती त्याग करतो, दुसऱ्यासाठी आपला जो जो काही सुगंध आहे त्यांना सुगंधित करण्यासाठी जे आपण काय करतो ह्याच्यावर सगळं जीवन अवलंबून असते. म्हणून माझ्या प्रिय मंडळीनो, मला अगोदरच सांगितलं, हा रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम घेण्या अगोदर काय धडकी बसली की ऑफिस वेळेचं भान ठेव. आणि माझ्या सूत्रसंचालन करणाऱ्या प्रिय मित्राला सांगितलं की तुम्ही 3-3 मिनटं द्या, म्हणजे हा 7-8 मिनिटात बसेल. फादर, तुम्हाला 6:15 जायचं आहे, मी रिक्वेस्ट करतो. तुम्ही 6:30 केले. माझ्या प्रिय मंडळीनो, आपली कमाई दुसऱ्याला देणं फार सोपं नाही. आपल्या कमाईचा, आपल्या रक्ताचा, आपल्या घामाचा, आपल्या कष्टाचा जो पै जमवलेला जो काही आहे हिस्सा, तो दुसऱ्याला उदार मनाने पायरीवर चढणाऱ्याला आता धडकी बसते, तुम्ही कशासाठी आला आहात, काय घेऊन आला आहात, कशासाठी, हे कशाला करायचं, काय गरज आहे, असे उपप्रश्न त्याच्यात असतात. पण जेव्हा मी आणि माझा मित्र थॉमस डाबरे 2 दिवस फिरलो, त्यानंतर जवळजवळ आम्ही 3 ते 3.5 आठवडे माझा फ्रान्सिस चिमा डाबरे हा मित्र, जो हार्टचा पेशंट आहे, तो माझ्याबरोबर केवळ सकाळी 8ला आम्ही निघालो तर रात्री 8:30ला घरी यायचो. फादर, सामर्थ्य काय असतं, ज्ञान काय असतं, शक्ती काय असतं, याचं तुम्हाला उत्तम उदाहरण देतो. तळमळ जर तुमच्या जिवारी असेल, तळमळ जर खऱ्या अर्थाने तुम्ही सर्वस्व अर्पण करून ते ध्येय गाठण्यासाठी तुमचं पाऊल उचलत असाल, तर तुम्हाला थकवा येणार नाही, कुठलाही आजार येणार नाही, कुठलीही भूक लागणार नाही. मी त्याला उपाशी फिरवत होतो. माझी ख्याती आहे, मी स्वतः जेवत नाही, दुसऱ्याला जेवू देत नाही. माझ्या प्रिय मंडळीनो, गेल्या 2 वर्ष अगोदर मापाखाली दिवा ठेवला होता, तो कुठे भरला टांगवला, पण देवठणीवर. आणि त्याचा प्रकाश आज ज्येष्ठ नागरिक काय आहेत, ज्येष्ठ नागरिकाचं दुःख काय आहे, ज्येष्ठ हे म्हातारपण कसं असह्य होतं. आज प्रत्येक कुटुंबात ज्येष्ठाची फार मोठी संख्या झालेली आहे आणि त्यांना कुठेतरी एक त्यांच्या विचाराशी जुळणारा धागा ते शोधत असतात. घरात पैसे असतील, घरात सुखवस्तू असतील, पण लहान मुलाला जसं खेळण्याची आवड आणि दुसरा लहान त्याच्या वयातला जर मुलगा असेल तर त्याला जो आनंद होतो तसाच आनंद समवयस्क जे लोक आहेत त्यांना होत असतो. त्याचं बोलणं त्याप्रमाणे असतं, त्यांचा विचार त्याप्रमाणे असतं, त्यांचं कार्य त्याप्रमाणे असतं, त्यांची समज त्याप्रमाणे ते घेऊन ते समाधान मानत असतात. माझ्या प्रिय मंडळीनो, असाच एक ध्यास आम्ही घेतला. जी लोक आजपर्यंत आपली वेशी ओलांडीत नव्हते, आपल्या पायरीवर उतरत नव्हते, त्यांना आम्ही असंख्य ठिकाणी जे शक्य होईल त्या ठिकाणी
1 दिवस 2 दिवस 4 दिवस 6 दिवसापर्यंत आम्ही सहलीला घेऊन गेलो, त्यांची करमणूक केली, एक दुसऱ्यांची सहभागिता त्या ठिकाणी आध्यात्मिक कार्य करून केली. नुसतं मजा नाही. पण आमच्यात एक ब्रीद वाक्य आहे आमच्या संस्थेमध्ये, दारूला एकही पैसा या संस्थेतून खर्च करायचा नाही. आम्ही पापाला पापच म्हणतो. ज्याला आहे त्याने स्वतःने बघायचं, ज्याला झेपेल त्याने स्वतःने करायचं, एक दुसऱ्याला मदत करणार ह्या बाबतीत नाही. माझ्या प्रिय मंडळीनो, ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था ही संघटना आम्ही रजिस्ट्रेशन म्हणजे सरकार दप्तरी नोंदणी केली. का केली? याचं उत्तर आहे, दिवा मापाखाली ठेवू नका. तर कुठे भरा? सरकारी योजना आहेत, कुठे आपण गेलो तर काहीतरी आपल्यात होऊ नये ते कार्य झालं तर आपल्या ह्या सगळ्या गोष्टीला सरकारी दरबारी जर नोंद नसेल तर आपली किंमत शून्य आहे. आपण काय वाईट करतो? आपली पारदर्शकता पाहिजे. आपल्या जीवनातली कैसराचं ते कैसराला आणि देवाचं ते देवाला द्या. ह्याच्यात तुम्हाला जो सन्मान मिळतो, आत्मसन्मान मिळतो, तो मोठा आहे. ज्येष्ठ नागरिकांना कोणीही दावणीला बांधू नये ह्या मताचा मी आहे. ज्येष्ठ नागरिक हे गोठ्यातले बैल म्हणून कोणी समजू नये. ज्येष्ठ नागरिक कोणाच्या आज्ञेत फक्त देव सोडून राहता कामा नये, कोणाचा अधिकार त्यांच्यावर येता कामा नये, कोणीही त्यांना लाथाडण्यासारखं किंवा उपयोग करून स्वतःचा फायदा घेण्यासारखं वागणूक देता कामा नये. ज्येष्ठ नागरिक हा स्वतंत्र पाहिजे. आता जसे बसलेत त्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकाला स्वतंत्र अशा आशीर्वादित फिरण्यासाठी, येण्यासाठी, जाण्यासाठी घरातून कुठलंही बंधन नको. कारण तिकडे ज्येष्ठ नागरिकाची जे चालवणारी जे कार्यकारी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये ती धम्मक आहे, त्या कुटुंबात जाऊन ते समज देण्याची. ज्येष्ठ नागरिकावर अन्याय होता कामा नये. ज्येष्ठ नागरिकाला दुय्यम समजता कामा नये. ज्येष्ठ नागरिक थकलेले असतात, भागलेले असतात, अश्रुत असतात, त्यांना आधार लागतो, त्यांना गोडी पाहिजे, त्यांचे कान टवकारलेले असतात. कोणीतरी मला चांगला बोलावं म्हणून. फादर, तुमच्या नावात मोठं सामर्थ्य आहे. एक फादर मिळाले जो, दुसरे अध्यक्ष मिळाले जो. माझ्या प्रिय मंडळीनो, आपण नेहमी काय करत असतो? कुठल्याही चांगल्या गोष्टीचं भांडवल न करता वाईट गोष्टीचं भांडवल करत सुटत असतो. एकमेकाचे कान फुंकत असतो, एकमेकाच्या विरोधात जाण्यासाठी एकमेकाचं सहाय्य घेत असतो. आम्ही 2 वर्षापासून, हे 3रं वर्ष चालू आहे, आमच्या ह्या सगळ्या भुईगाव गावात 550 ज्येष्ठ नागरिक सभासद आहेत. आम्हाला कुठल्याही प्रकारची आमच्या भुईगाव गावातल्या ज्येष्ठ नागरिकाची जी काही अडचण असेल, मग ते आजारी असो, त्यांच्यात काहीतरी प्रॉब्लेम किंवा प्रश्न असो, आम्ही स्वतः जाऊन आम्ही गाव परिवारातर्फे प्रत्येक 4-5 लोकांची, 15 गाव परिवारातर्फे जवळजवळ 4-4 लोकांची नेमणूक केलेली आहे. आम्ही जे तुमच्याकडे जी भीक मागितली, मळणीला झुंपलेल्या बैलाचे मुसके बांधू नका. आम्ही हात पुढे केला, आम्हाला जी मदत दिली 500 रुपयापासून 1 लाखापर्यंत आम्हाला कोणी प्रश्न विचारला नाही. आम्ही त्यांना एकच सांगितलं, आम्ही उपाशी आलो. जेव्हा राकेश म्हणजे आपली ग्लोरिया ताई यांच्याकडे आम्ही गेलो, म्हटलं आम्हाला ना कॉफी करू का? त्यांनी, राकेशला श्रीमंत लोक खूप समजतात. राकेश खूप श्रीमंत आहे, खरंच आहे, पण त्याच्या घरी गेल्यानंतर त्याची जी प्रेमाची आपल्यासाठी जी वर्तणूक आहे, फादर बायबलचं वचन त्या घरात पूर्ण होतं. त्याने स्वतः कॉफी केली, आम्हाला दिली आणि म्हणते माझ्याकडून काय मागू नका, माझी मिसेस सहचारणी मी देणार रुपया, ती 2 रुपये देईल. त्यांचं वाक्य आहे. मी सांगितलं अशी लोक, आणि तिने सांगितलं मी 1 लाख रुपये देणगी देईल.
एक बाप आपल्या मुलाकडे 50 रुपये मागायला त्याला आठवडा लागतो, तेव्हा तो मोठ्या डोळे करून घेतो घे. पण आमची देणगी तळहातावर जेव्हा आली तेव्हा आम्ही धन्य 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 झालो. माझा मित्र फ्रान्सिस आणि मी सांगितलं, अशी लोक आहेत की ज्यांना गरिबाचा कळवळा आहे, अशी लोक आहेत त्यांच्या दूताप्रमाणे कार्य, अशी लोक आहेत देवाने त्यांना यासाठी आपल्याला त्यांना उंच केलं आपल्यासाठी. माझ्या प्रिय मंडळीनो, हे सगळं कशासाठी आहे? हे ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था जी कशासाठी आहे? जे ज्या कुटुंबात जे ज्येष्ठ आहेत, मग ती महिला असो किंवा तो पुरुष असो, आम्ही त्याचे खरे आत्मिक भागीदार झालेलो आहोत. आत्मिक भागीदार, त्यांच्या त्यांच्या सुखाचे त्यांच्या दुःखाचे आत्मिक भागीदार झालेलो आहोत आम्ही. खरं म्हणजे एक तुम्हाला गोष्ट सांगतो, मला आनंद होतो. माणूस उतार वयात, आपल्या बायबलचं वचन आहे की 20व्याचे दिवस प्रभू जवळून जावेत. 20व्याचे दिवस, हे 20व्याचे दिवस आहेत. आज आपल्यामध्ये 94 वर्षाचा एक आपला ज्येष्ठ वडील मोठ्या थाटात बसला आहे. हे कोण देतं? हे कुठून येतं? ही प्रीती कुठली येते? आणि त्यांनी त्यांच्या घरच्या कुटुंबाने सांगितलं, आमच्या बाबाला, आम्ही बाबा हात मारतो, तुमच्या कार्यक्रमाला यायचं आहे. आज माझ्या पुढे बसलेले माझे ब्रिटो सर, पिरेल साहेब, आलेस पिरेल साहेब, ही सगळी मंडळी म्हणजेच आमचे फ्रान्सिस, त्याने थॉमस, त्यांचं नाव मला जर सेबेस्टिन, सपत्नी गाले, कोणाच्या? भोयगावकराच्या प्रेमाखातर. कशासाठी? आज आपण ते काय करतात ते आपल्याला करायचं आहे म्हणून. मला एकूण 7 फादरांचे फोन आले सकाळपासून. त्याच्यात तुमच्या डोक्यात एक आला असेल, तुमच्या डोक्यात एक आला असेल. तो म्हणतो, सॉरी ऑफिस साहेब, तू आणि तुमचा मित्र आपला फ्रान्सिस, मला भेटायचं आहे, तुमच्याशी बोलायचं आहे. म्हटलं बोलू, आम्ही 24 तास तुमच्याबरोबर कधी बोलू, आम्ही तयार आहोत. आज ज्येष्ठ नागरिक, मी सांगतो, तुम्ही सुद्धा ऐका, नोंदणी करण्याची आज सरकार दरबारी गरज आहे. आज समजत नाही तुम्हाला, आज ते कडू झाड वाटतं, कडू निर्णय वाटतो, उद्या गरज आहे. जशी आपल्या रेशन कार्डची, आधार कार्डची, पॅन कार्डची गरज आहे, तशी आपल्याला आपल्या नंतरच्या पिढीसाठी ती फार मोठी गरज आहे. त्याचं पहिलं पाऊल आम्ही एकूण 3 संस्था ज्या आहेत नोंदणी केलेल्या, त्याचा 4था आमचा क्रमांक लागलेला आहे. माझ्या प्रिय मंडळीनो, फादर तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, तुम्ही आमच्या म्हाताऱ्यामध्ये जास्त पडू नका. आम्ही तुम्हाला एक आनंद लाभेल अशाच गोष्टी तुम्ही आमच्याकडून करवून घ्या. तुम्ही आमचे फार मोठे आध्यात्मिक स्थान वाढवणारे लोक आहात. तुम्हाला आमचा काय उपयोग करायचा असेल ना, तो करा, पण प्रेम द्या. तुमच्या प्रेमाने आम्ही अधिक सुखावू. आणि तुमच्यापेक्षा आमचा नंबर वरती लागला तर देवाकडे सांगू, आमच्यापेक्षा यांचं आयुष्य वाढवो, आमच्यापेक्षा यांचं आयुष्य वाढव, कारण आम्हाला चांगली वागणूक तुझ्याकडे देवा येण्या अगोदर आम्हाला दिलेली आहे. म्हणून आम्हाला वाईट समजू नका, आम्हाला चोर समजू नका, आम्ही फार मोठं विश्वासघात करत असं समजू नका. आपल्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये तुम्हाला आता बोलून दाखवलं, 1-1 लाखाची देणगी देणारे देखील ईमेल सर लोक आहेत. पैसे नसलेली पण मनाने श्रीमंत असलेली. आणि आज मला टाळी वाजवायची वाटते तुमची की एवढी मातंबर मंडळी, जेव्हा तो माझा सचिव आणि माझी कमिटी सगळी 40, 45, 50 लोकांची कमिटी मला फार मोठ्या आदराने माझ्यावर जे विश्वास ठेवतात, मी जे करीन ते होणारच असं ते ठाम विश्वास ठेवून माझ्याबरोबर राहतात.
आणि ते एकनिष्ठपणा ह्या सर्व कार्याला उंच करण्यासाठी आणि तुमच्या सगळ्यांचा हा प्रेम. आज तुम्ही बघा ही सभास्थान, तुम्हाला वाटलं असेल की इकडे कोण येणार आहेत, कशी सभा होणार आहे. बँड कंपनी आहे, व्हिडिओ कॅसेटिंग आहे, फोटोग्राफी आहे. फादर जो डिमेलो फार कष्टाने आम्हाला मिळाले. एका शब्दात तरी मी येतो, मी येतो. जसं येशूने म्हटलं मी येतो, तसं तुम्ही म्हटलं मी येतो. आले, काय वाईट झालं आहे. फादर, तुमच्या मागे हे ज्येष्ठ नागरिक सगळे तुतासारखे उभे राहतील. तुम्हाला कसली उणीव भासणार नाही, कारण आमच्या ज्येष्ठाचा, आमच्यापेक्षा अतिज्येष्ठ असल्याचा आशीर्वाद जर तुम्ही घेतला तर तुम्ही देवाच्या ठाई विशेष कार्य करण्यासाठी एक नवीन शक्ती तुमच्यामध्ये प्रभू प्रगट करेल. मी जास्त वेळ घेत नाही. मी सगळ्यांचे कुटुंबासहित आभार मानतो. ज्या लोकांनी आमचं हे वेडेपणाचं आमंत्रण स्वीकारून जे लांबून आलेले आहेत त्यांचे आम्ही उतराई होऊ शकत नाही. पण जर तुम्हाला आमची इच्छा झाली तुमच्याकडे निश्चित येऊ. आणि मी प्रभूला कोटी कोटी धन्यवाद देऊन या सर्व कार्यासाठी प्रभूने आपल्या सगळ्यांना स्थिर स्थावर बसवून शांतपणे ऐकण्यासाठी कृपा दिली, म्हणून त्या विधात्याला धन्यवाद देऊन माझे 2 शब्द मी संपवतो. आमेन, आमेन, आमेन. धन्यवाद, धन्यवाद, त्रिवार धन्यवाद. सन्मान्य व्यासपीठ आणि इथे उपस्थित असलेल्या ज्येष्ठ नागरिक, त्याचबरोबर काही तरुण आहेत, त्यांचेसुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो आहे. खरोखर हा दृष्ट लागण्याचा कार्यक्रम आहे. ML सरांनी 1 मिनिट दिलेलं आहे, पण मी थोडंसं एक जास्त घेतो, कारण काय जिथे बोललं ना त्यांचं थोडंसं गुणगान आपल्याला गावे लागतात. आणखीची गोष्ट आहे की या 26 जानेवारीला आपल्या नंदाखाला समाजसेवा मंडळ वर्धापन दिना कार्यक्रम होतो. आज नंदाखाल हा ठिकाण आहे की जडे एखादा प्रोग्राम आयोजित केला तर कमीत कमी 500 लोक त्या प्रोग्राम हातातच. पण त्याने काय झाला की नंदाखालचे ज्येष्ठ नागरिक संघटना नेमकी त्या दिवस पिकनिक केली ती. आम्ही प्रोग्रामला जाऊन उभी राहिलात, लोक येतात मोजून आपण 15-20 लोक झाला. आता काय करसा आणि आली एक बस आली आणि मेनंतर त्यातून उतारलो. बरा वाटला. संपूर्ण बस भरून आलो ती. कमीत कमी 60-65 लोक होते. 100 लोक गर्दी झाली. प्रोग्राम झालो. ही आहे बिगावच्या ज्येष्ठ नागरिकांची ताकद. त्यामुळे या मे महिन्यामध्ये आम्ही जेव्हा बिशप बाबदिवस स्मरणार्थ पुस्तक प्रकाशन आणि कार्यक्रम ठेवितो तिघा आम्ही हँगिलता. मला वेळ नाही, कारण पदपीठ अध्यक्ष आहे, परत इलेक्शन ड्युटी वगैरे होती. तुम्ही बिगावकरांनाच पकडा, ज्येष्ठ नागरिकांना पकडा. 450 लोक होते, 150 लोक बिगावचा होता. आणि अभिमानानं सांगा ते बिगाव काय ते आपले निर्मळकर बेवामीने बेटे संबंध वगैरे हात माझून काका हरोडटशी मग काही बाय आवडी दिलेले हात मेमा बायशार असो बिसूबाई तिघा येतो तो तिघा जे गरिबी गेले तिघा गरिबी परिस्थिती सकाळच होती. आज सगळे बंगले झालेले आहेत. आज जो तो चांगल्या ठिकाणी कामाला आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अडी की बिगावचो माणूस जिगा एखाद्या ठिकाणी कामाला लागलो त्याने त्या जोडीला त्या गावचे लोक सुद्धा कामाला लावले. आज रेल्वे मिने BST मिने किंवा मोठ्या कंपनी मिने महत्व म्हणजे स्टेट बँक तुमचा जो जबरा अंकल जो आहे त्याने बिगावचे लोक लावले ते लावले. पण आमच्या निर्मशा प्रत्येक गावचं एक माणूस लावलेला आहे आणि या बिगावकरा पुढे आज बिगामीने चांगले सुशिक्षित लोक आहेत. कुणी काही अंगो कारण आपण तिघा काय समजिये बिगाव म्हणजे कारण कोपराचा गाव नाही. बिगावकरांना दाखवले भुई कमळात भुईतने निघून आलं कमळ आला. देशामध्ये 27 कमळायचं आले पण समोरचे जिगा आपण जेवढ बघितले तिघा आपल्याला कळते की बिगावकर का करू शकतात. तर पुन्हा एकदा या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना शुभेच्छा. मला अडे बोलविल्याबद्दल ही संधी दिली तर रोपीस अंकल तुमचे आभार. थोडासा बोलायचा मग मनात होता पण जेव्हा थॉमस अंकल मी समोर बोललो तेव्हा मी आता विचार केला अरे हे मोठे मोठे माने अड्यात मी त्या पुढे का बोलायचो. पण एमएल सर तुम्ही मग जो समस्या ती हल केली आणि मग हे जे का भावना होते ते मी तुमच्याबरोबर व्यक्त केले. पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि एक हांग्यासर याला महत्त्व आहे. हांग्यासर याला आपल्या जीवन विकास मंडळाने पतपेढी थ्रू जीवन विकास पतपेढी या कारभाराने वैद्यकीय निधी आणि शिक्षण निधी आहे. आज या वैद्यकीय निधी मिने 1 कोटी 21 लाख रुपये आहात आणि शिक्षण निधी मिने 1 कोटी 15 लाख आहात. आम्ही प्रत्येकाला अनाउन्समेंट करता मदतीकरता अर्ज करा. आपल्या उत्तर वसईतने बहुतेक खूप पॅरिसमध्ये अर्ज येतात
पालबेगाव शहरचं कमी येतात. पालबेगावमध्ये गरीब लोक जरी आले तरी सुद्धा अडचण श्रीमंत लोक त्यांना मदत करतात. त्यामुळे हे सगळं झालेला आहे आणि हीच तुमची पुण्याई आहे. आणि एक अजून शेवटचं आहे की येत्या रविवारी आपल्या जीवन विकास पतपिढी सतपाळ या ठिकाणी आम्ही शाखा रिनोव्हेशन उद्घाटन कार्यक्रम ठेवले. आपले नवनिर्वाचित बिशप थॉमस डिसोजा हे त्या उद्घाटन उद्घाटन विधी त्या हस्ते पार पाडणार आहेत. ते तुम्हाला सगळ्यांना ते आमंत्रण आणि तुम्ही प्रत्येक ठिकाणी प्रोग्राम आले त्या ठिकाणी तुम्ही या आणि आमचा कार्यक्रम शोभावाढ ही विनंती. थँक्यू व्हेरी मच. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रतिष्ठित लोक आणि नेल्सन सर, तुम्ही ज्या भुईगावकरांची स्तुती केली आहे ना, त्या भुईगावकराला बँकेत बसवणारे हेच माझे भुईगावकर. फक्त मला आता टेन्शन एवढं आलं आहे की तात्यांनी जे भाषण केलं ना, मला वाटतं आता जागृत राहायला लागेल. कुठेतरी मला जागृत राहायला लागेल. कारण ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था भुईगाव, सेवा या शब्दामध्ये सगळं काही येत आहे. काका तुम्ही सांगता हिशोब देता, तुम्हाला हिशोब देणं भाग आहे. तुम्ही हिशोब देणं बंद केलं तर तुमच्यावरती संशय व्यक्त केला जाईल. पारदर्शक जेवढा होईल तेवढं करा. हिशोब कोणाचा मागा? मी ज्या बँकेत आहे त्याचा मागा. हिशोब कोणाचा मागा? तुमच्यावर लादलेली ती महानगरपालिका आहे ना त्याचा मागा. तुम्ही पण हिशोब द्या. पण मी एवढंच सांगतो, श्रेष्ठाचे पैसे श्रेष्ठाचे असतात. एवढंच सांगतो पुढे की पारदर्शक राहणं गरजेचं आहे. ह्याच्यात आज जो अंक प्रदर्शित झाला ध्येय, माझ्या मतानुसार या भुईगाव ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचा उद्देश एकच असेल, ते म्हणजे एक जीवाचा, एक दिलाचा, एक भुईगाव. एवढं बोलून मी माझे शब्द पूर्ण करतो. थँक्यू. स्टेजवरील मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले सर्व ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनीनो, सर्वात प्रथम तुमचं मी कौतुक करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. कारण ह्या संस्थेनं 25 वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष साजरं केलेलं आहे. एखादी संस्था जन्माला घालणं, संस्था चालवणं आणि तीसुद्धा चांगल्या प्रकारे चालवणं हे खरोखरच त्या संस्थेच्या सभासदांचं भाग्य असतं. आणि मला वाटतं हे सध्याचं कार्यकारी मंडळ त्या दृष्टीनं पाहता खरोखरच त्यांनी एक उत्कृष्ट असं कार्य करून दाखवलेलं आहे. आणि म्हणूनच आजचा त्यांचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम होत आहे. आता ह्यांनी बोलण्यावर थोड्याशा मर्यादा घातलेल्या आहेत, मी जास्त काही बोलत नाही. परंतु या संस्थेला आणखीन भरभराट व्हावी, संस्थेची सुवर्ण महोत्सवी या संस्थेने साजरा करावा आणि सगळ्यांच्या ज्या ज्या ज्येष्ठ नागरिक जी जी उद्दिष्टे त्यांनी डोळ्यासमोर ठेवलेली आहेत ती त्यांना पार पडता यावीत, ह्यासाठी आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या ह्या मंडळावर यावी इतकी मी शुभेच्छा देऊन तुमचं माझं 2 शब्द पूर्ण करतो. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच विल्यम सर. तू बरा आहे, तुला कापकूट करता बरी येते. 10 मिनिटं हंगील ते 4 मिनिटे एवढे हंगीले ना ते 1 मिनिटवर अडला. म्हणजे आम्ही नक्की का बोलायचा, कडे दुसऱ्याचा आणि कडे उतऱ्याचा तास आधी काही कळे नाही. तरी पण एक 1-1.5 मिनिट आम्ही नक्कीच घेणार. कारण ही गावची संस्था आहे, गावचा लोक आहे आणि गावच्या लोकांना गावची वेदना कळण्यापात म्हणून या अशा कार्यक्रम आहे. सगळे मान्यवर, स्टेजवरचे मान्यवर आणि समोर भेटलेले पण थोडेच मान्यवर. मला एकूण सांगायचं आहे की ज्येष्ठ जीवन किती कठीण आहे आणि किती अलखा आहे, त्यापेक्षा एकूण सांगिने आशय दिया ज्येष्ठ हरी नाम न केलेलं बरं. ज्येष्ठ हरी नाद केलं का हा सगळा निर्माण होत. आज जी काही लोक अवडी उभी आहात त्याला निरनिराळे कारणे आहात. एवढा सगळा लोक अजूनपर्यंत भेटलेला आहे त्यालाही निरनिराळे कारण आहे. आणि या सगळ्या कारणाकरता आपण सगळे जे काय जमलेले आहोत ते एककडे तिने एक वेदना पण आहात आणि या सगळ्या गोष्टीकरता गरज पण आहे. त्या हिशोबाने सगळे जमलेले आहात. फादर जेव माझे मित्र आहेत, माझे चांगले मित्र आहेत. मी नेहमी त्यांच्याकडे जातो. हल्ली थोडंसं कमी झालंय कामाच्या व्यापामुळे. फादर जेव मी तुम्हाला एकच सांगू इच्छितो, चर्चने ना 0 ते 25 या वयाच्या लोकांसाठी काम करावं.
चर्चने 0 ते 25 या वयाच्या लोकांवरती लक्ष द्यावं, या तरुणावरती लक्ष द्यावं, त्या विद्यार्थ्यावरती लक्ष द्यावं, त्या बाळगोपाळावरती लक्ष द्यावं. तुम्ही ज्येष्ठ नागरिकाची काळजी करू नका हो. ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हालातच सोडून द्या. ज्येष्ठ नागरिक सगळे समर्थ आहेत. ज्येष्ठ नागरिक सगळं करण्यासाठी समर्थ आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या वाणीवर आणि आपल्या तोंडावरती कंट्रोल ठेवायचंच आहे, हे सगळ्यांना मान्य आहे. तोंडावरती यासाठी कंट्रोल ठेवायचं की आपण आपल्या आहारावरती लक्ष द्यायचं. परंतु भजी खायचं मन झालं ना तर नक्की खा. मी सांगतो नक्की खा, की मन मारून जगू नका. मला एक अभिमानाने सांगा वाटेल, आपल्या गावातला एक 80 वर्षाचा माणूस होळीवरती बटाटवडा खायला जातो. अशी हिंमत पाहिजे ज्येष्ठांमध्ये. आणि ज्येष्ठ म्हणजे काय असं लेचेपेचे असं काही काम नाहीये. आता खूप कंट्रोल केलाय. आम्हाला खूप काही बोलायचं होतं, परंतु जाता जाता एकच सांगेन, जे आता मोदींनी आपले सन्माननीय पंतप्रधान आहेत, त्यांनी त्यांच्या या राजकारणामध्ये जो शब्द वापरला तो मी पुन्हा वापरतो आणि तो सगळ्या गावकऱ्यासाठी वापरतो. एक है तो सेफ है, एक है तो सेफ है और बटेंगे तो कटेंगे नाही, पण बटेंगे तो खतम हो जाएंगे. आणि आपण सगळे खतम झाले नाही पाहिजेत. हा गाव आपला आहे, या गावासाठी आहे. आम्हाला कधी कधी मला सांगितलं, अरे एव्हरेस्ट आणि तुझ्यामध्ये हाड वैर आहे. माझ्या हाताने एव्हरेस्टमध्ये काहीच हाड वैर नाहीये. माझ्या तब्येत बघा, हाड दिसणार नाही पण वैर नाहीये. एव्हरेस्टच्या तब्येतीत थोडी बहुत हाडं दिसतील पण त्याच्याही मनात वैर नाहीये. गावाच्या कोणत्याही चांगल्या कामासाठी मी आणि तो नेहमी हातात हात घालून असतो आणि कधीही यापुढे असणार आहोत. ज्येष्ठ नागरिकाची संघटना स्वर्गवासी बातिका, जे आम्ही सगळे त्यांना बापू म्हणायचे, त्यांच्यापासून सुरुवात झाली आहे. ते अध्यक्ष होतो तेव्हापासून मी ज्येष्ठ नागरिकाच्या पाठीशी आहे. आता ऑफिस दाबरे आहेत, जवळजवळ हे 6वे अध्यक्ष आहेत. मी तुम्हाला सांगतो, या ज्येष्ठ नागरिकाच्या पाठीशी आम्ही कायम असणार आहोत आणि तुमच्या मदतीसाठी आम्ही कायम असणार आहोत. मला इकडे बोलवलं, जो काही माझा सन्मान केला आणि जे काही माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. धन्यवाद मनवेल साहेब, खूप सुरेख. एक तर मला भाषण करता येत नाही, म्हणून मी काय जास्त टाईम कोणाचं घेणार नाही आहे, कारण भाषण वगैरे खूप जास्त झालेले आहे. फक्त मला आता याच्यासोबत एकच तुम्हाला सांगायचं आहे का ज्या दिवशी ज्येष्ठ नागरिक तुमचे भुईगावचे सभासद माझ्या घरी आले आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं, एक संकल्पना त्यांनी माझ्यासमोर आमच्यासमोर मांडली, माझे आणि माझे मिस्टर राकेश, का आम्हाला ज्येष्ठांसाठी एक कट्टा म्हणजे ज्या ठिकाणी ते येऊ शकतील, बसू शकतील, सुखदुःखाच्या गोष्टी करू शकतील, असं आम्हाला एक कट्टा बनवायचा आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला निधीची गरज आहे. आणि हा जो कट्टा आहे हे बोलल्यानंतर मला त्यांची ही संकल्पना खूप आवडली, कारण ज्येष्ठांसाठी आपल्या समाजामध्ये, आपल्या गावामध्ये एक वेगळं स्थान असणे हे खूप महत्त्वाचं आहे. आता एक कट्टा बोलल्यानंतर मला माझ्या लहानपणाची आठवण झाली. आपल्या लहानपणामध्ये आपले गाव एक असायचं, एकच गाव असायचं, त्याला शेजोळ नव्हते. पण आपली ख्रिस्त सभेने वेगवेगळे शेजोळ निर्माण केले. एका गावाचे 5 शेजोळ, 6 शेजोळ असे झाले. त्याच्यामुळे पहिल्या जे गावामध्ये गावाच्या वेशीवर ज्या कट्टा असायचे तिकडे लोक एकत्र जमायचे, ती परिस्थिती आज आपल्याला या गावामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये खूप कमी दिसते. कारण जो तो आपल्या कुटुंबाला घेऊन राहिलेला आहे आणि ते सांगतात नाही आमचं एवढं आहे. आम्हाला फादरांनी सांगितलं की बाबा हे 8 कुटुंबाचं तुमचं गाव आहे. त्यामुळे ती ना एक संकल्पना, संकुचित अशी संकल्पना झालेली आहे. माझ्या मते यांनी जेव्हा आले आणि साहेबांनी सरांनी जेव्हा मला त्यांचं हे सांगितलं, मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनी सांगितलं का आम्हाला असं असं करायचं आहे कट्टा, तेव्हा मी आणि माझे मिस्टर राकेश यांनी लगेच होकार दिला आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही त्यांना हा सांगितलं आणि आज त्यांनी आम्हाला इथे बोलावलं. त्यासाठी सगळे ग्रामस्थांचे व मी ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेचे मनापासून आभार मानते. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच ग्लोरिया मॅडम. येथून ऐकू नका, ही गाणं ऐका फक्त आणि व्यायला की आज पायात बांधा, अशा तो पुढे बिरे येऊ नका. आमजावले झोपाळ्यावर बैसू आपण हिरवा साडाने
Thank you very much. मान्यवर आणि उपस्थित मित्रमंडळी, मला इथे बोलायल्याबद्दल मी सर्वांचे प्रथम आभार मानतो आणि देवाला धन्यवाद देतो. आता लोक अर्धी गेलेली आहेत म्हणून मी जास्त काय भाषण करणार नाही. आणि माझं एकच आहे, मी समजा पाया घातला तर प्लीनपर्यंत जर येईपर्यंत मी थांबत नाही. तसं भाषण करायला लागलो तर थोडं मोठं भाषण करतो, छोटं भाषण मी करत नाही. कारण लोकांना त्याची इष्टीच माहिती पडणार नाही की बोलतो का. आता समजा आपण सांगितलं सर्वांचे अभिनंदन आभार मानायचे, तर मी थोडक्यात सांगतो. मला आता किती लोक ओळखतात याच्यामध्ये, किती ओळखतात ना. तुमचं चर्च मी बांधलेलं आहे त्यामुळे तुम्ही मला ओळखणार. पण मी चर्च बांधताना मी ज्येष्ठ झालो नव्हतो, पण चर्च बांधल्यानंतर मी ज्येष्ठ झालो. आता इकडे भाषण करायला आलो, ज्येष्ठ झालो. एवढे वर्ष मी इकडे काढलेली आहेत. प्रथम माझं नाव जोसेफ रफी, जीसस कंस्ट्रक्शन, आणि मी नानबाटमध्ये राहतो. मी पहिलं म्हणजे जीसस कंस्ट्रक्शनचं नाव कशामुळे दिलं हे कोणाला माहीत आहे का मला माहीत नाही. पण जीसस कंस्ट्रक्शन 1978ला फादर बार्थो मचाडो आणि हिलरी फर्नांडिस फादर, जेव्हा आम्ही युवक संघटना गिरीजला असायची त्यावेळेला वसईची पोरं असायची, त्याच्यामध्ये मी पण असायचो. आणि तेव्हा युवक संघटनेमध्ये आम्ही काम करता तिथे एक गाडी आणलेली मॅटेडोर गाडी पेट्रोलवरची. त्याच्यामध्ये ती गाडी त्यावेळेला मी चालवायचो, फादर माझ्या बाजूला, आणि आम्ही अख्ख्या वसई, दक्षिण वसई, उत्तर वसईमध्ये जीसस पिक्चर दाखवायचे. प्रत्येक संध्याकाळी 7 ते 8, 9 पर्यंत दाखवायचे. आणि फादर हिलरी त्यावेळेला, आता जे नवीन गाणे जुने गाणे आहेत ते सर्व फादर हिलरी फर्नांडिसने लिहिलेले आहेत आणि गायलेले आहेत. अशा वेळेमध्ये आम्ही तेव्हा मी 18 वर्षाचा होतो. किती? 18 वर्षाचा. आता मी 63 वर्षाचं झालं. सांगेल का माहीत नाही, पण 63 वर्षाचं झालं. तर आता परिस्थिती अशी आहे की त्याच्यावरून मी एक छोटीशी बिझनेस चालू केला, त्याला मी जीससचं नाव दिलं. तेव्हा त्या गाडीला नाव दिलं जीससचं. एक वेळेला 5 माणसं आणि मी चालवत होतो, 3 पलटी झाली. त्या गाडी एकाला पण लागलं नाही. ती वेळ होती 1979ची. आणि अशातली आज मी हे तुमचं चर्च, असे 6 चर्च बांधले. गोखिरा चर्च, नानबाड चर्च, भिगाव चर्च, विरार चर्च, नंतर शांती भगिनी चर्च आणि एक ऑर्थोडॉक्सचं बांधलं. 6 चर्च बांधले. असे अनेक गोष्टी म्हणजे माझ्या जीवनात 40 वर्ष झाली. त्याच्या अगोदर दुसरी कामं केले ते अलग. असे 45 वर्ष माझा सव्वासाव्या वयाच्या 17 वर्षापासून. आणि या गोष्टी आपण समाजामध्ये असे इथे बसलेले आहेत, सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व आहेत इथे. त्या लोकांनी सर्वांनी केलेलं आहे.
तेव्हा भाजीची जुडी घेऊन जायचे, एक टोपला 2 रुपये येत नव्हते आणि 5 मुलं होती. आता घरामध्ये 5 लाख येतात आणि 1 मुलगा किंवा 2 मुलं, ते बी बाहेर गेले. खायला कोण नाही आहे आणि पैसे द्यायला पण वाटत नाही. अशी परिस्थिती आजच्या जमान्यामध्ये झालेली आहे आणि आपण जाणशीर बनलं पाहिजे. आपण आपली परिस्थिती काय होती ती जाणली पाहिजे आणि आपण सगळ्या मदत केली पाहिजे. आणि ही मदत करतं जेवढे तुम्ही द्याल. आता एखादा मनुष्य शेअर मार्केटमध्ये पैसे टाकतो, त्याचे पैसे डुबतात. पण जो मनुष्य डोनेशन देतो, जो मनुष्य देवळाला देतो, गरिबाला देतो, त्याचे पैसे शेअर मार्केटपेक्षा जास्त वाढतात. तो कधी भिकारी बनत नाही, तो देत राहतो आणि लोक घेत राहतात. हीच माझी शुभेच्छा आहे. मी अजून भरपूर बोलू शकतो पण मला आता तुमची इच्छा तर बोलू का? हा बस, ओके, बाय. असा वक्ता पाहिजे. हे तुमच्या तोंडून वधवून घेतलं त्यांनी. अतिशय सुंदर असा हा सोहळा झालेला आहे. या कार्यक्रमासाठी आम्ही फादर जो ह्यांना मुद्दाम इथे आमंत्रित केलं. त्यांनी प्रार्थना म्हटली आणि भाषण देखील आपलं सुंदर असं आपल्या समोर सादर केलं. फादर, तुमच्या कामासाठी मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी आपले चर्च बांधलेलं आहे व्यावसायिक लांडबाट येथील श्री जोसेफ लोपिस, तुम्हालाही धन्यवाद. जीवन विकास पतपिढी निर्मळ चेअरमन नेल्सन दोडती सर, तुमचे पण मनापासून आभार. ओमॅक्स एल्युटरचे डायरेक्टर श्री आणि सौ मच्चाडो, तुम्हालाही धन्यवाद. कॅथलिक बँकेचे माजी संचालक विल्यम डिसिल्वा, आमचे सहकारी, तुमचे पण मनापासून आभार. भुईगाव निर्मळचे संचालक आमचे मित्र एव्हरेस्ट डाबरे, त्यांनासुद्धा धन्यवाद. त्यानंतर मॅन्युअल प्रिंटरचे मालक आम्हाला अतिशय अगदी खूप मेहनत घेऊन त्यांनी अंक आम्हाला छापून दिला. तर आणि कल्पतरू पिढीचे चेअरमन, त्यांचे पण मनापासून आभार. या अंकाचे प्रूफ रिडिंग करणारे आमचे ॲडमिन सर गुरुजी, तुम्हालाही आम्ही धन्यवाद देतो. सुंदर असा मंडप उभारणारे पाटील बंधू बोळींचे, त्यांचे आभार. साऊंड सिस्टीम आपले जावई ही विजय राजोडी सतपाळा, त्यांचे पण मनापासून आभार. ह्या कार्यक्रमाला शोभा आणणाऱ्या आणि सुंदर असं गायन करणाऱ्या आपल्या ताई लॅरिसा आणि त्यांच्या सहकारी, तुम्हा दोघींनासुद्धा मनापासून धन्यवाद. अँकरिंग करणारे आमचे MLA सर, बोलायलाच नको, सुंदर असं कार्यक्रमाला मजा आली, मनापासून धन्यवाद. कारवालो बँड पथक आम्हाला प्रोसेशनमध्ये घेऊन आले, त्यांचे पण मनापासून आभार. ही जागा उपलब्ध करून देणारे आमचे शेजारी पाटील बंधू, त्यांचे पण आम्ही आभार मानतो. ह्या ठिकाणी समोर बावतीस बिटो साहेब बसलेले आहेत, आमचे परिवार साहेब बसलेले आहेत. वाघोलीची आमचे सुवार्थेचे काही मंडळी आहेत, हरितोषीची काही मंडळी आहेत, अनेक संस्थेचे पदाधिकारी आहेत, त्यांचे पण आम्ही मनापासून आभार मानतो. आमचे देणगीदार आहेत, जाहिरातदार आहेत, त्यानंतर काही मित्र आहेत विरंगावरून आलेले, आणि आपले शेवटला आपल्याला नाश्ता देणारे स्वरूप डाबरे, यांचे पण मनापासून आभार मानतो. आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन उपस्थिती दाखवली, तुम्हाला मनापासून धन्यवाद. असं सहकार्य तुम्ही करत राहा. आमच्याकडून काय अपेक्षा असतील त्या पण तुम्ही आम्हाला कधी पण सांगू शकता. धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ख्रिस्त सभेमध्ये खूप मोठा सण आगमन काळ आहे, पण आपण सकाळी परमेश्वर गाणं गायलेलं आहे. कारण आज ख्रिस्त सभा संत फ्रान्सिस झेवियर यांचा सन्मान करत आहे. 400हून अधिक वर्ष होऊन गेली, अजूनही गोव्याला त्यांची कूड, त्यांचं शरीर दर्शनासाठी ठेवलेलं आहे. त्या संतांची मध्यस्थी मागूया. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे. हे स्वर्गीय पित्या, आजची सायंकाळ तुझ्या हाती दिलेली आणि तू आशीर्वादित केलेली आहे. मान्यवरांची भाषणं आणि आमच्या सगळ्यांचं लोकांचा सन्मान आम्ही करू शकलेलो आहोत. ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत आणि श्रेष्ठता संत फ्रान्सिस झेवियरनं त्याला मिळालेलं ते वचन की माणसं सारं जग कमावलं पण स्वतःचा आत्मा गमावला तर काय फायदा. आमचं आत्मा बलिदान, आमचं आत्मिक शांती आणि आमचं आत्मिक बळ वाढवण्यासाठी हा आमचा प्रयत्न होता. आज रौप्य महोत्सव साजरा करत असताना आम्हाला हीच शांती दे मनाची, आम्हाला हीच सुख समाधान दे की ज्याद्वारे आम्ही आमच्या घरी जाऊ. ही संध्याकाळ उद्याचा दिवस तुझ्या हाती देत आहोत. प्रत्येकाचं तू रक्षक दूताचं रक्षण कर आणि आमच्या ज्येष्ठ सेवा मंडळीवर आणि आम्हा सर्वांवर तुझा आशीर्वाद घ्या. या वेलंकनी माते आम्हासाठी विनंती कर. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा आपणा सर्वांना आशीर्वाद देवो. गॉड ब्लेस. थँक्यू फादर.
क्लास एक साथ सावधान, एक साथ राष्ट्रगीत शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उज्जल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभाशिष मागे, गाये तव जय गाथा, जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे जय 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 हे जय।